आडगाव पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर 35/2024 भारतीय दंडविधान कलम 379 34 प्रमाणे दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दाखल असून सदर गुन्ह्यात फिर्यादी तुषार पाटील बुवा निरगुडे वयवर्ष 38, व्यवसाय शेती व वकिली, राहणार लाखलगाव, बस स्टॉप शेजारी लाखलगाव यांचे लाखलगाव शिवार गट नंबर 626 मध्ये गोदावरी नदीपात्रात पाटबंधारे विभागाच्या परवानगीने टाकलेली 35,000 रुपये किमतीची एक 5 हॉर्स पॉवरची जलपरी मोटर चोरी करून नेल्याबाबत तक्रार देण्यात आली होती। सदर गुन्ह्याच्या तपासात आडगाव पोलीस ठाणेकडील डीबी पथकाने आरोपींना त्यांचे गुप्त बातमीदार यांच्या माहितीवरून ओढा गावात सापळा रचून ताब्यात घेतले। आरोपी संदीप मधुकर मोरे वयवर्ष 32, राहणार गजानन वडापाव सेंटर मागे ओढागाव, संतोष रमेश कापसे वयवर्ष 30, राहणार ओढागाव, बारकू काळू कापसे वयवर्ष 31, राहणार शिलापूर, जिल्हा नाशिक यांना सदर गुन्ह्यात चौकशी कामी पोलीस ठाणे येथून आणून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली 35,000 रुपये किमतीची एक जलपरी अंदाजे 5 हॉर्स पॉवर असलेली, तिला निळ्या रंगाचा प्लास्टिक पाईप अंदाजे 1.5 फुटाचा व काळ्या रंगाची वायर असलेली अहमदाबाद मॉडेलची जुवा हस्तगत करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक पाथरे, पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, देवराम सुरंजे, आव्हाड निलेश काटकर, अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन बाहीकर, निखिल वागचौरे, अमोल देशमुख यांनी केले आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।